श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1126. आपण प्रभू रामचंद्रांच्या राज्याची ही संकल्पना समजून घेत आहोत. हे राज्य या कलियुगामध्ये कसं अनुभवता येतं, त्यासाठी नामसाधना हा कसा सर्वोत्तम मार्ग आहे याचं चिंतन देखील बघत आहोत. जे त्रेतायुगामध्ये अयोध्यावासियांनी अनुभवलं तेच कलियुगामध्ये प्रभू रामचंद्रांना संपूर्ण शरणागत झाल्याने एका जीवाला कसं अनुभवता येतं आणि त्याच्यापुरतं या रामराज्याची निर्मिती कशी होत असते, त्याचे गुणधर्म काय, हे त्रिताप त्याला कसे बाधत नाहीत, त्याच्या जीवनामध्ये अल्पमृत्यू त्याला का येत नाही, त्याला कुठल्याही रोगाचा उपद्रव का होत नाही, अशा पद्धतीने आपण या रामराज्याचे एक एक टप्पे अनुभवतोय. रामराज्यामध्ये कधी दारिद्र्य येत नाही, कधी दुष्काळ पडत नाही असं काकभूषुंडी म्हणतात, ज्यांनी स्वतः दुष्काळ अयोध्येमध्ये अनुभवलेला आहे. अशा या सगळ्या गूढ रहस्यांच्या आधाराने आपण जी रामराज्याची संकल्पना समजून घेत आहोत सज्जनो, त्यातील पुढील टप्पा गोस्वामीजी आजच्या चौपायांमध्ये गाऊ लागतात. भूमी सप्त सागर मेखला, एक भूप रघुपति कौसला, भुवन अनेक रोम प्रतिजासु, यह प्रभुता कछु बहुत नतासु, सो महिमा समुझत प्रभु केरी, यह बरनत हीनता घनेरी, सो महिमा खगेश जिन जानी, फिरिए ही चरित तिनहु रतिमानी, सो जाने कर फल यह लीला, कहही महा मुनिबर दमसीला, राम राज कर सुख संपदा, बरनी न सकई फनीस सारदा, सब उदार सब पर उपकारी, विप्र चरण सेवक नर नारी, एक नारी व्रत रत सब झारी, ते मन बच क्रम पति हितकारी, दंड जतिन कर भेद जहाँ, नर्तक नृत्य समाज, जीतहु मन ही सुनियस, रामचंद्र के राज, सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जन हो, आपण ज्या या पृथ्वी नामक ग्रहामध्ये राहतो तो सूर्यमालिकेमधला एक अत्यंत छोटा ग्रह आहे. जेव्हा आपण समस्त सूर्यमालिका डोळ्यासमोर आणतो तेव्हा गुरु किंवा शनीच्या आकारमानाच्या समोर पृथ्वी ही अत्यल्प दिसू लागते. आणि आपल्याला ज्या या सूर्यमालिकेचा अंत अजूनही कळू शकलेला नाही, जिथं अजूनही दुर्बिणा प्लुटो किंवा नेपच्यूनला नीट पाहू शकत नाहीत,
अशा या नवग्रहाची ही एक सूर्यमालिका देखील आज अद्ययावत तंत्रज्ञानाने देखील मानवी बुद्धीच्या कक्षेमध्ये येऊ शकत नाही. हे सत्य आहे. आपल्याला वाटतं की कदाचित ब्रह्मांडाचा पसारा देखील एवढाच असेल, परंतु समर्थांसारखे आत्मज्ञानी संत हे ब्रह्मांड किती व्यापक आहे याचा अंदाज आत्मानुभूतीने लावतात. आपण देखील आपल्या उपासनेमध्ये म्हणतो ना की ब्रह्मांड हे बहुविधा परी कोण जाणे. अशा या ब्रह्मांडाची असलेली ही अनंत व्याप्ती नासाच्या दुर्बिणी पाहू शकत नाहीत. मनुष्याची बुद्धी त्याचा ठाव घेऊ शकत नाही. जो या जाणीवेशी एकरूप झाला, ती जाणीवच या ब्रह्मांडाची व्यापकता एका हृदयामध्ये जाणून आम्हाला सांगू शकते. म्हणून त्यांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक अशा पद्धतीने आपण जयघोष करून त्यांचं उच्चारण करत असतो. समर्थांचा मनोबोधाचा 176 क्रमांकाचा श्लोक डोळ्यासमोर येतोय. शब्द नीट आठवत नाहीत, परंतु त्यामध्ये समर्थांनी 11 रुद्र आणि 12 आदित्यांची चर्चा त्या श्लोकामध्ये केलेली आहे. म्हणजे समर्थांसारख्या आत्मानुभवी संतांनी हे ब्रह्मांडामध्ये 12 सूर्य आहेत याची आम्हाला आधीच खुणगाठ सांगून ठेवलेली आहे. आणि बघा, मानवी बुद्धी ही हळूहळू विकसित पावतीये. आज जर आपण गुगल करून बघितलं किंवा नासाचे जर काही आर्टिकल्स वाचले, तर हे शास्त्रज्ञ देखील मानतात की आमच्या दुर्बिणींच्या आधाराने आम्हाला आत्तापर्यंत 6 सूर्य या ब्रह्मांडामध्ये दिसलेत. परंतु हा एव्हर एक्सपांडिंग असलेलं युनिव्हर्स न जाणे अजूनही किती अनंत पलीकडे पसरलेलं आहे याची आम्हाला जाणीव नाही. त्यामुळे 6 सूर्यांच्या पलीकडे देखील ज्यांनी या 12 आदित्यांचं दर्शन घेतलेलं आहे असे समर्थ आम्हाला सांगतात की बाळांनो, हे ब्रह्मांड मानवी बुद्धीच्या कक्षेमध्ये येऊ शकत नाही. का हे संत रामाला शरण गेले? कारण ज्याच्या सत्तेने हे सगळं ब्रह्मांड उभं राहिलंय आणि ते त्याच्यासाठी हातावर ठेवलेल्या बोरा इतकंच आहे. असा हा महानायक, असा हा महापुरुष या ब्रह्मांडाचा राजा आहे. आमच्या या छोट्याशा विश्वामध्ये आम्हाला त्याची कल्पना येऊ शकत नाही. अफाट पसरलेलं हे ब्रह्मांड आहे मानवी कल्पनेच्या पलीकडं. आणि अशा या ब्रह्मांडाला व्यापून त्याच्या पलीकडं अनंत असा हा परमात्मा पसरलेला आहे. सज्जनो, प्रभू रामचंद्र अयोध्येच्या सिंहासनावरती बसलेत, परंतु ते ब्रह्मांड नायक आहेत. ते समस्त ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. आणि राजाच्या कमरेला जसे सुंदर पट्टे बांधून या राजाचं सौंदर्य खुलवण्यात येतं, त्याप्रमाणे गोस्वामीजींची दृष्टी देखील या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या या सगुण रूपाकडे पाहते आणि मनामध्ये विचार करते की याच्या कमरेला बांधलेल्या मेखला म्हणजे नेमकं काय आहे? भूमी सप्त सागर मेखला, एक भूप रघुपती कौसला. अयोध्येमध्ये श्री रघुनाथजी 7 समुद्र रूपी मेखला अर्थात कमरपट्टा असणाऱ्या पृथ्वीचे एकमात्र राजा आहेत. पृथ्वी ही 7 समुद्रांनी व्यापलेली आहे. समर्थ दासबोधामध्ये आपल्याला सांगतात. गोस्वामीजी देखील नेमकं हे सूत्र आम्हाला मानसमध्ये सांगत आहेत. आज आम्हाला या बुद्धीच्या आधाराने पृथ्वीच्या पलीकडे असणाऱ्या या 7 समुद्रांची ओळख होऊ शकत नाही सज्जनो, कारण की आमच्या बुद्धीचा अजूनही तिथपर्यंत जणू काही फेक गेलेलीच नाहीये. तेवढी झेप आम्ही घेऊ शकत नाहीये. परंतु जेव्हा सगळे संत एक सुराने आम्हाला सांगतात की 7 सागर रूपी मेखला या पृथ्वीने धारण केलेली आहे,
जसं बघा आपण गुरुग्रह बघतो तेव्हा त्याच्या भोवती त्या अशा वेगवेगळ्या चंद्रभ्रमणाच्या आधाराने तयार झालेल्या सत्या आपल्याला दिसतात. त्याप्रमाणे या पृथ्वीचं अस्तित्व ज्या ब्रह्मांडामध्ये आहे त्या ब्रह्मांडाच्या भोवती 7 सुंदर समुद्र आहेत. या 7 समुद्रांना आज पाहण्याची दृष्टी आपल्याकडे नाही, परंतु या ब्रह्मांड नायकांनी हे तद्रूपतेने जाणलं. सज्जनो, भारतीय अध्यात्मशास्त्र एवढं पुरातन म्हणण्यापेक्षा सनातन आहे की ऋषी मुनी त्यावेळेला मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे. हे समर्थांचे शब्द केवळ मारुती रायाची स्तुती करण्यासाठी नाही आहेत. ज्यांनी ज्यांनी म्हणून आपलं हे मन निग्रहपूर्वक रामभक्तीमध्ये अर्पण केलं त्यांना या हनुमंत रूपी त्यांच्या दासाने वायुवेगाने या मनाला समस्त ब्रह्मांडामध्ये फिरवून आणलेलं आहे. आणि या ब्रह्मांडाचं हे अलौकिक दर्शन एका जागेवरती बसून या संतांनी समग्रतेने जाणलं. सर्व संतांना त्यामुळं एकच अनुभूती आली आहे. मला सांगा, बघा, समर्थ आणि गोस्वामीजींच्या काळामध्ये मला नीट बघायला लागेल, परंतु एक साधारणतः 100 वर्षाचं अंतर असं धरून चालता येऊ शकेल आपल्याला. 100 वर्ष हे त्या काळाच्या दृष्टीने एखाद्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार होण्यासाठी फार कमी आहे. कारण कुठं गोस्वामीजी उत्तर भारतामध्ये, समर्थ इकडं महाराष्ट्रात, भाषेमध्ये एवढं वेगळे पण. बरं, महाराष्ट्र आधीच संतांची भूमी, त्यामुळं इथं एवढं वाङ्मय साहित्य आहे. त्यात समर्थांचा बराच काळ उपासनेमध्ये गेलेला. मग जी गोस्वामीजींनी अनुभूती मानसमध्ये लिहून ठेवली तीच जाणीव, तीच अनुभूती समर्थांना दासबोधामध्ये येते सप्तसमुद्राची. आपल्याला काय वाटतं की ह्यांनी एकमेकांचे ग्रंथ बघून दिले असतील का? अर्थातच नाही सज्जनो. सत्य हे एकच आहे. ज्यांना ज्यांना त्या सत्याची अनुभूती झाली त्यांनी केवळ ते शब्दबद्ध केलं आणि यामध्ये आम्हाला ही साम्यकता दिसते आहे. त्यातून जणू काही या सत्याचंच अनुमोदन हे सर्व संत करतायत. काय आहे सत्य? या ब्रह्मांडाच्या बाहेर 7 समुद्रांची मेखला आहे. कुठले 7 समुद्र आहेत? पहिला समुद्र आहे तो खाऱ्या पाण्याचा. त्याच्या पलीकडं उसाच्या रसाचा एक महासमुद्र आहे. त्यानंतर एक दारूचा समुद्र आहे, एक तुपाचा समुद्र आहे, एक दुधाचा समुद्र आहे, एक दह्याचा समुद्र आहे आणि शेवटी शुद्ध जलाचा समुद्र. अशा रीतीने हे 7 समुद्र या ब्रह्मांडाच्या बाहेर, या अनंत पसरलेल्या ब्रह्मांडाच्या बाहेर जणू काही एक आवरण घेऊन या समस्त ब्रह्मांडाला आपल्या कुशीत घेऊन स्थिरावलेले आहे. अशा या ब्रह्मांडामध्ये आमची सूर्यमालिका, एक अल्प सूर्यमालिका, या 7 समुद्रांमध्ये असलेल्या 7 द्वीपांच्या पैकी जम्बूद्वीपे, यावरती आमचं वास्तव्य आहे. आणखीन जे 6 द्वीप राहतात त्यांचं नाव आहे प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक आणि पुष्कर. म्हणजे एक समुद्र एक द्वीप, एक समुद्र एक द्वीप, एक समुद्र एक द्वीप, अशा पद्धतीने या समस्त ब्रह्मांडामध्ये या सागरांची आणि या द्वीपांची रचना आहे. आणि अशा या समस्त ब्रह्मांडाचा हा नायक अयोध्यापती या रूपाने या राजधानीमध्ये विसावलेला आहे. बघा, भारताचे प्रथम नागरिक असा जेव्हा आपण उच्चारण करतो तेव्हा अर्थातच आपले राष्ट्रपती महोदय आपल्या डोळ्यासमोर येतात. म्हणजे प्रत्येक भारताच्या येणाऱ्या कायद्यावरती, प्रत्येक गव्हर्नमेंटच्या ऑर्डरवरती इन द ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया अशा पद्धतीचं वर्डिंग असतं. राष्ट्रपतींच्या आदेशानुसार असं म्हणून
सगळा कायदा हा लिहिला जात असतो. मग राष्ट्रपती या प्रत्येक पत्राचे जरी मालक असले तरी त्यांचा नित्य मुक्काम हा दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात आहे. त्यांच्या आज्ञेने, त्यांच्या इच्छेने या सगळ्या गोष्टी घडत असल्या तरी ते त्या सगळ्या गोष्टींमध्ये फेरफार करत नाहीत. जे लोकांनी निवडून दिलेलं शासन आहे त्या शासनाला राष्ट्रपती अधिकार देतात आणि देशाच्या आणि सामान्यांच्या हितासाठी मग हे प्रशासन राष्ट्रपतींच्या हुकुमानुसार काम करतं. सज्जनो, या ब्रह्मांडामध्ये देखील प्रत्येक घडणारी गोष्ट ही ज्याच्या शक्तीने, ज्याच्या इच्छेने घडते तो हा प्रभू रामचंद्र आहे. आणि ते प्रभू रामचंद्र जसे देशाचे राष्ट्रपती राष्ट्रपती भवनात नवी दिल्लीमध्ये राहतात, त्याप्रमाणे या एवढ्या 7 समुद्र आणि 7 द्वीपांनी वेढल्या गेलेल्या ब्रह्मांडाचा हा नायक या जम्बूद्वीपामध्ये, या पृथ्वी नामक ग्रहामध्ये, अयोध्या नामक एका छोट्या राज्यात सिंहासनावरती बसलेले आहे. अजूनही किती सोपं करून सांगू आपल्याला, परंतु त्यांची सत्ता मात्र या ब्रह्मांडातल्या प्रत्येक गोष्टीवरती चालते. त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात, भुवन अनेक रोम प्रति जासू, यह प्रभुता कछु बहुत न तासू. त्यांच्या एकेका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड भरलेली आहेत. रामाचं वैभव आपण कसं सांगायचं, कसं मोजायचं? अगस्ती मुनींनी त्यामुळं अरण्यकांडामध्ये नेमकं उदाहरण दिलं रामाला, की राम जेव्हा विचारतोय अगस्ती ऋषींना की मी या राक्षसांना कसं मारू, त्यावेळेला अगस्ती ऋषी देखील हसून म्हणतात की अरे तू मला कुठल्या अधिकाराने विचारतोस रामा, मी या राक्षसांना कसं मारू? तुझी माया नावाक एक फार मोठी शक्ती आहे जी एखाद्या औदुंबराच्या वृक्षाप्रमाणे पसरलेली आहे. त्या औदुंबराला जसे अनेक उंबर लागावीत तशी अनंत ब्रह्मांड तुझ्या या मायेमध्ये लगडलेली आहेत. त्या अशा अनंत उमरांपैकी एका ब्रह्मांडामध्ये मी एखाद्या कृमी कीटकाप्रमाणे राहतो. मी या समस्त झाडाची सावली आणि त्याच्याही पलीकडे पसरलेला तू, याचं वर्णन कसं करू रामा? त्यामुळे रामाच्या रोमारोमामध्ये ही अनंत ब्रह्मांड सामावलेली आहे. आणि अयोध्येच्या सिंहासनावरती बसलेला राम या प्रत्येक ब्रह्मांडाच्या वरती आपली सत्ता राखून आहे. जरी ती प्रत्येक गोष्ट त्याने प्रारब्ध नामक एका शासकाकडे सोपवलेली असली तरी वेळ प्रसंगी या सगळ्या गोष्टींना बदलणं, त्यांना संपवून टाकणं, हे सगळे सर्वाधिकार या राष्ट्रपतीने जसे आपल्याकडे ठेवलेत तसे रामाने आपल्याकडे राखून ठेवलेले आहेत. सज्जनो, रामाची उपासना काय देऊ शकणार नाही मग आपल्याला? सर्व काही देऊ शकते, कारण तो अनंत कोटी ब्रह्मांड नायकांचा स्वामी आहे. मी मध्यंतरी कुठेतरी वाचत होतो की जसं हे रामायण आपण या पृथ्वी लोकामध्ये बसून गात आहोत ना, तसं प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक वेगळं रामायण असतं. त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये त्याच रामाची उपासना, परंतु कदाचित वेगळ्या चरित्राच्या आधाराने गायली जात असते. अहो, इतकंच काय, आपण फार लांब जाण्याची गरज नाही. आपल्याकडे आपण थायलंडला जा, इंडोनेशियाला जा. आज आपलं खरं तर हे दुर्दैव आहे की प्रभू रामचंद्र आपल्या या भारत भूमीचे सुपुत्र, ही अयोध्या नगरी, ही आपल्या भारत भूमीचं वैभव, परंतु प्रभू रामचंद्र अजूनही आपल्या धनसंपत्तीमध्ये आपल्याला दिसत नाहीत. इंडोनेशियामध्ये, थायलंडमध्ये रामाचं अस्तित्व त्यांनी थेट चलनी नोटांवरती आणलेलं आहे. ते रामाला मानतात, परंतु त्यांच्या देवतेच्या रूपामध्ये मानतात. काही हरकत नाही. सांगण्याचा उद्देश सोपा आहे की त्या त्या देशाने देखील रामाला स्वीकारलेलं आहे. आपण खरोखर साऊथ ईस्टच्या दिशेने जसं जसं पुढे जाऊ, श्री महाराजांच्या कृपेने माझं बऱ्याचदा जाणं येणं होत असतं त्या भागात, खरोखर
त्यांचं हे रामप्रेम बघितल्यानंतर असं वाटतं की आपण अजूनही आपल्या रामाला काहीच ओळखलं नाही. एवढ्या लांब आल्यानंतरही ही सगळी लोक या रामभक्तीमध्ये परिपूर्ण आहेत. सज्जनो, तशा प्रत्येक ब्रह्मांडामध्ये या रामकथा आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की रामकथा ब्रह्मांड भेदून पहिलीकडे न्यावी. कारण या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक रामायण चालू आहे. असा आपला हा राम शतकोटी प्रविस्तरम आहे. त्या रामाच्या चरित्राला इदमिथ्यम, जसं महादेवाने सांगितलं की अमुक एक कारणच या राम जन्माचं आहे, हे सांगता येऊ शकत नाही. तेच खरोखर सत्य आहे. असा हा रामाचा अनंत कोटी पसरलेला महिमा आहे सज्जनो. आणि हे सगळं ज्ञान कुठून येतं? रामभक्तीतून येतं. ज्याने आपल्या हृदयामध्ये रामराज्य स्थापन केलेलं आहे. जसा एखादा राजा आपल्या अत्यंत विश्वासू नोकराला आपल्या राज्याचे सर्व व्यवहार सांगतो, आपल्या राज्याच्या सगळ्या सीमा सांगतो, आपलं राज्य कुठपर्यंत पसरलेले हे सांगतो, या राज्यामध्ये असलेले आर्थिक व्यवहार देखील आपल्या विश्वासू नोकराला जसा तो सांगतो, त्याप्रमाणे ज्याने आपल्या हृदयस्थ सिंहासनावरती रामाला बसवलेलं आहे, ते रामराज्य स्थापन केलंय, रामराया त्याला तद्रूपतेच्या आधाराने या आपल्या राज्याची संकल्पना समजावून सांगत असतो. आणि ती संकल्पना माझ्या समर्थांनी पाहिली, माझ्या श्री महाराजांनी जाणली. मी तर एक छोटासा किंकर त्यांच्या ग्रंथामधले शब्द वेचून केवळ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण रामाचं राज्य हे शब्दामध्ये सांगता येणं केवळ अशक्य. सज्जनो, ते जाणावंच लागतं. आणि गोस्वामीजी म्हणतात की असा आमचा हा राम एवढा अनंत कोटी पसरलेला आहे, अनंत कोटी पसरलेला. त्यामुळे या रामाला केवळ अयोध्येचा राजा म्हणणं म्हणजे केवढा कमीपणा देणं. सो महिमा समुझत प्रभू केरी, यह बरनत ही नता गनेरी. की 7 समुद्रांनी वेढलेल्या सप्तद्वीपमयी पृथ्वीचे एक छत्री असे प्रभू रामचंद्र सम्राट आहेत. असा हा रामाची व्यापकता, अशी ही रामाची सत्ता, अशा या रामाला केवळ अयोध्येचा राम, केवळ दशरथ पुत्र राम म्हणणं हा म्हणजे त्याला खूप संकुचित करण्यासारखं आहे, होय की नाही? परंतु लगेचच काकभुशुंडी आपल्या मनाचा भाव सांगतात की ठीक आहे, प्रभू कृपेने 28 कल्प त्याची कथा गाता गाता आम्ही देखील हृदयामध्ये जाणलं या रामाचा महिमा काय आहे. काकभुशुंडींचं चरित्र जेव्हा आपण पुढे जाऊन अभ्यासूत, त्याच्यामध्ये काकभुशुंडींना देखील या सप्तद्वीपांची परिक्रमा रामाने कशी घडवून आणली त्याचं अत्यंत रोमांचकारी असं वर्णन आहे. जणू काही तू धाव, किती धावू शकतोस, मी माझी सत्तारूपी हाताने तुला पकडीन, अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांचा हात या काकभुशुंडी रूपी कावळ्याच्या मागे धावत असतो. काकभुशुंडी उडत असतात एका लोकातून दुसऱ्या लोकामध्ये, एका द्वीपातून दुसऱ्या द्वीपामध्ये. एवढी प्रचंड उड्डाण करूनही रामाचा ते या राज्याचा अंत पाहू शकत नाही. परंतु मग असे काकभुशुंडी झट दिशेने बाहेर येतात, रामाला शरण जातात. आणि मग राम त्यांना वरदान देतो की आता माझी माया तुम्हाला कधीच व्यापणार नाही. आणि काकभुशुंडी देखील अत्यंत प्रेमाने रामाला हेच मागतात की जेव्हा जेव्हा तू अयोध्येमध्ये जन्म घेशील तेव्हा तेव्हा मला हे सद्भाग्य देशील का रामा, तुझ्या दर्शनाचं. सज्जनो, ज्ञान होतं भक्ताला तेव्हा रामाची व्यापकता कळते. आणि त्याचबरोबर या व्यापकतेपेक्षा या एकदेशीय सगुण रामाचं प्रेम अंतःकरणात निर्माण होणं ही ज्ञानाची परिपक्व अवस्था आहे. सगुणाचं प्रेम असेल माझा राम ब्रह्मांड नायक, परंतु आम्हाला काय करायचं त्याच्याशी? तो आहे समस्त चराचराचा स्वामी आहे. हे ब्रह्मांड किती पसरलं असेल, आम्हाला काय कल्पना आहे त्याचं राज्य कुठपर्यंत असेल न जाणे, त्याचे चरित्र किती असतील. परंतु आम्हाला तर ह्या जन्मामध्ये हा कौसल्या पुत्र राम अत्यंत प्रिय वाटतो.
सिंहासनावरती बसलेला माझा राम. बस त्याच्या या लीलेवरती आम्हाला फार प्रेम आहे. या सप्तमेखला, हे सप्तद्वीप, हे सगळं आमच्या बुद्धीला परे. उद्या कदाचित रामराया याचं आम्हाला दर्शन घडवूनही आणेल, परंतु पुन्हा आमची काकभुशुंडी सारखीच मनाची अवस्था होईल की रामा, हे सगळं समस्त विश्व तू आम्हाला दाखवलंस, परंतु आम्हाला तर तुझ्या या सगुण रूपाचंच प्रेम पुरेसं आहे रे. आम्हाला अजून तुझा महिमा जाणायचाच नाहीये पुढे काय आहे. सज्जनो, अशा रीतीने या रामावरती अत्यंतिक मनापासून एकदेशीय प्रेम ज्याने केलं, त्याच्या हृदयामध्ये जणू काही या कुंडलिनीची सप्तचक्र उघडत जातात. मूलाधारापासून सहस्त्राकारापर्यंत हे जे 7 समुद्र आहेत आणि त्याच्यामध्ये हे 7 द्वीप असलेली चक्र जणू काही तरंगत आहेत. या सगळ्यामधून ही जगदंबा रूपी शक्ती प्रवाहित होऊन आम्हाला त्या अनंत कोटीशी तद्रूप करून टाकते. गरज आहे मूलाधाराच्या भूमिकेमध्ये सगुण भक्ती करण्याची, त्याचं नाम घेण्याची, त्याच्यावरती प्रेम करण्याची. अशा या रामाचा हा महिमा जाणून घेण्याचं फळ हेच आहे की त्याच्या या लीला, त्याची ही कथा अत्यंतिक गोड वाटणं. इंद्रियांचं दमन करणारे श्रेष्ठ महामुनी असे म्हणतात की रामराज्याच्या सुख संपत्तीचं वर्णन शेषजी आणि सरस्वतीजी देखील करू शकत नाहीत. कुठपर्यंत मोजणार? अहो, जिथं राज्याच्या सीमाच मोजता येऊ शकत नाहीत, अशा या राज्याच्या सीमांमध्ये दडलेली संपदा कोणाला मोजता येईल? बघा, आता हे अमेरिका वगैरे मंगळावरती जात आहेत, तिथं पाण्याचा शोध घेत आहेत, अजूनही काय काय करतायत. आपल्याला काय वाटतं, ते कुठल्या सामाजिक क्रांतीसाठी हे सगळं करतायत का? अर्थातच नाही. कारण की आजपासून मी शब्दाची 100 वर्षानंतर, 500 वर्षानंतर हे मानवी युद्ध केवळ भूमीपुरतं मर्यादित राहणार नाही, हे पृथ्वीपुरतं मर्यादित राहणार नाही, हे पृथ्वीच्या पलीकडे असणाऱ्या ग्रहांवरती सत्ता गाजवण्यासाठी देखील सुरू होईल. कारण या ग्रहांमध्ये कदाचित भूमीमध्ये दडलेली खनिज ही या पृथ्वीवरील माणसाच्या स्वार्थाला आकृष्ट करतील आणि या खनिजांसाठी कदाचित युद्ध सुरू होतील. ही अप्राप्य लक्ष्मी आहे, ती प्राप्त करण्याची धडपड सुरू होईल. कुठपर्यंत जाल आपण? अहो, एका सूर्यमालिकेत एका ग्रहापर्यंत आम्हाला पोहोचता येऊ शकत नाही. त्यामध्ये दडलेली संपदा हा फार लांबची गोष्ट आहे. तिला आपल्यापर्यंत आणणं आणि तिचा उपभोग घेणं हे तर अशक्य कोटीतलं काम आहे. परंतु मनुष्याचा स्वार्थ आज इथपर्यंतच मजल मारू शकतोय. लक्षात घ्या, यावरून या ब्रह्मांडामध्ये असलेल्या या रामराज्याच्या सीमारेषेमध्ये केवढी प्रचंड संपदा दडून बसली असेल, किती अनंत कोटी खजिने असतील. त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात या सुख संपत्तीचं वर्णन करताना शेषजी आणि सरस्वती देखील आपल्या वाणीला मौन करून टाकतात. कारण रामाची संपदा मोजता येणं हे केवळ अशक्य आहे. अशा या अयोध्यावासियांना मात्र एक सगुण राम मिळाला आणि त्याच्या चरणी त्यांनी अत्यंत मनापासून प्रेम केलं. आणि या प्रेमाने, या रामाने त्यांना सगळ्यांना अगदी आपल्यासारखं करून टाकलं. बघा, सब उदार सब पर उपकारी, विप्र चरण सेवक नर नारी. ज्यांना ज्यांना म्हणून रामाचं प्रेम आहे, असा प्रत्येक जण अयोध्यावासीच आहे. आणि असे हे रामावरती प्रेम करणारे अयोध्यावासी यांचे गुणधर्म देखील सारखेच आहेत. मग भूलोकाच्या आधाराने ते कुठेही राहत असोत. पहिला गुणधर्म आहे की सब उदार सब पर उपकारी. सगळेजण अत्यंतिक उदार असतात.
आपल्यासाठी जगणं हे अयोध्यावासियांना माहीतच नाही. सर्वजण परोपकारी आहेत. मनापासून एकमेकांच्या विषयी काहीतरी करावं या भावनेने जगणारे आहेत. सर्वजणांना ब्राह्मणांच्या चरणी अत्यंत प्रेम आहे, आदर आहे. त्यांची सेवा करण्यामध्ये प्रत्येकाला धन्यता वाटते. असे हे अयोध्यावासी रामभक्त सर्वत्र ब्राह्मण प्रिय आहेत. ब्राह्मणांना देवताच्या रूपाने वंदन करणारे आहेत. एक नारी व्रत रत सब झारी. खरा राम भक्त सर्व पुरुष एक पत्नी व्रती आहेत आणि ते मन बचक्रम पती हितकारी. आणि सर्व स्त्रिया देखील मन वचन आणि कर्माने पतीचे हित करणारे आहेत. सज्जनो, राम भक्ताचे हे किती सुंदर गुणधर्म गोस्वामीजी आम्हाला सांगतात. त्यामुळं अनंत कोटी पसरलेल्या रामाचं स्वरूप जाणावं, परंतु प्रेम मात्र त्याच्या रूपावरती करावं. आणि अशा रामराज्यामध्ये जो राहतो तोच अयोध्यावासी आहे. आणि त्या अयोध्यावासियांचे हे सुंदर गुणधर्म गोस्वामीजी आम्हाला या चौपाईत सांगतात. काळामुळं आपण आता दोह्याचं चिंतन करणार नाही. उद्या दोह्याचं चिंतन करत करत पुढील चौपायांचं आपण गायन करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.